नमस्कार. नेक्स्ट आपण थिअरम घेणार आहोत. थिअरमचं स्टेटमेंट आहे फॉर एनी अँगल थीटा प्रूव्ह दॅट फर्स्ट आहे कॉस टू थीटा. कॉस टू थीटासाठी हे 4 फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. काय आहे? कॉस टू थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सिमिलरली टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा अँड 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सो कॉस टू थीटासाठी तुम्ही हे 4 फॉर्म्युले यूज करू शकता, हे जे आपल्याला इथे या स्टेटमेंटमध्ये प्रूव्ह करायचं आहे. देन साइन टू थीटासाठी 2 फॉर्म्युले आहेत. एक आहे 2 साइन थीटा कॉस थीटा अँड सेकंड इज 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. अँड टॅन टू थीटासाठी आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. सो हे फॉर्म्युले आता आपल्याला प्रूव्ह करायचे. याची प्रूफ अगदी ट्रिवियल आहेत, अगदी सिम्पल आहेत. म्हणजे ॲडिशन ऑफ अँगलचे जे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये झाले, तर ते फॉर्म्युले यूज केले की अगदी सिम्पल ट्रिवियल प्रूफ्स आहेत. पण ह्याचं जे स्टेटमेंट आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हे डबल अँगलचे फॉर्म्युले आहेत. कॉस टू थीटा म्हणजे काय, त्याचे हे 4 फॉर्म्युले. साइन टू थीटा म्हणजे काय, टॅन टू थीटा म्हणजे काय, तर ह्याचे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. हे फॉर्म्युले आता तुमच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आणि चांगले पाठ करायचे, कारण ते मॅथ्स जोपर्यंत आहे तोपर्यंत ट्रिग्नॉमेट्री लागते म्हटलं तसं. आणि डबल अँगलचे फॉर्म्युले तर खूप वेळा लागतात. म्हणजे माझी दुसरी प्लेलिस्ट आहे कॅल्क्युलस नावाची, त्याच्यात डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन चॅप्टर्स आहेत. तर त्या चॅप्टरमध्ये सारखी ट्रिग्नॉमेट्री लागत असते आणि त्या ट्रिग्नॉमेट्रीत सुद्धा डबल अँगलचे फॉर्म्युले जास्त वेळा यूज करावे लागतात. सो हे फॉर्म्युले नीट पाठ करून ठेवायचे. सो आपण हे फर्स्ट प्रूव्ह करूया. कॉस टू थीटाचे हे 4 फॉर्म्युले आधी प्रूव्ह करूया, मग साइनचे टॅनचे असे. सो प्रूफमध्ये पहिलं कन्सिडर करूया कॉस टू थीटा. 2 थीटा आहे, सो कॉस टू थीटा कॅन बी रिटन ॲज कॉस ऑफ थीटा प्लस थीटा. थीटा प्लस थीटा म्हणजे 2 थीटा आहे ना. आता कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, तो फक्त अप्लाय केला की आपले हे पहिले 3 फॉर्म्युले तर त्यावरूनच सॉल्व्ह होणार आहे. सो कॉस ऑफ थीटा प्लस थीटा म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी काय असतं, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असा तो फॉर्म्युला आहे. सो कॉस ए मीन्स कॉस थीटा मायनस साइन थीटा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. पण हे थीटा थीटा अँगल सेम आहे, देयरफॉर कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो कॉस टू थीटा इज इक्वल टू मिळालं आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो आपला फर्स्ट स्टेटमेंट मधला फर्स्ट पार्ट आहे तो प्रूव्ह झाला इथे. आता कॉस स्क्वेअर साठी किंवा साइन स्क्वेअर साठी आपण आयडेंटिटी यूज करू शकतो. कुठली आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. प्लस असेल तर 1 आहे, इथे मायनस आहे, डायरेक्ट ह्याचा आन्सर 1 नाही येणार आहे. पण इथल्या कॉस स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर साठी आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सपोज साइन स्क्वेअर थीटा साठी आपण कॉसच्या फॉर्म मधली व्हॅल्यू यूज केली तर काय होणार, सो विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या प्लेसमध्ये आपण असं लिहू शकतो की 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर आहे, साइन स्क्वेअर थीटा मीन्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला, विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थीटा. So which is equal to cos square theta plus cos square theta means 2 cos square theta and minus 1. So next statement आपलं प्रूव्ह झालं. Cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. So हे एक cos 2 theta साठी स्टेटमेंट झालं, हे दुसरं झालं. आता जसं sin square theta साठी आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, तसंच cos square theta साठी पण घालू शकतो. मग 1 मायनस sin square असं जर आपण इथे सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळेल, which is equal to cos square. आता जसे sin square घातले तसे cos square साठी आपण 1 minus sin square theta and this is minus sin square theta. So 1 minus sin square minus minus त्यामुळे मायनस मायनस दोनदा आले, सो 2 होणार आहे ते 1 minus 2 sin square theta. So 1 minus 2 sin square theta म्हणजेच cos थीटा cos 2 थीटाची आपल्याला अजून एक व्हॅल्यू मिळाली, विच इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. सिंपल आहे म्हटलं तसं. प्रूफ अगदीच ट्रिवियल आहे, अगदीच सिंपल आहे. इम्पॉर्टंट काय आहे ते फॉर्म्युल्याचं स्टेटमेंट आहे, ते फॉर्म्युले फार इम्पॉर्टंट आहे. सो आपलं नेक्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह झालं. आता आपल्याला 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं. त्यासाठी पुन्हा हेच स्टेटमेंट आपण यूज करणार आणि मग त्याच्यावरून ते येणार. सो पहिली 3ही झाली. फर्स्ट जे आहे स्टेटमेंट त्यातलं पहिले 3 पार्ट प्ले झाले. पुढे आता आपण हेच स्टेटमेंट यूज करून टॅनचं पण प्रूव्ह करणार.
सो आता आपण काय प्रूव्ह केलंय की कॉस 2 थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता हे यूज करू शकतो आपण. एकदा हे प्रूव्ह केलं आपण प्रूफमध्ये की पुढच्या स्टेपला ते यूज करू शकतो. सो कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच काय, हे अपॉन 1 असं आपण म्हणू शकतो ना, ज्याला डिनॉमिनेटर नाही त्याला 1 डिनॉमिनेटर आहे असं. पण 1 ही कशाची व्हॅल्यू आहे अजून, साइन कॉसच्या संदर्भात साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची 1 व्हॅल्यू. सो आपण 1 च्या तिथे प्लेसला साइन स्क्वेअर थीटा प्लस, म्हणजे कुठेही आपण व्हॅल्यू चेंज न करता तिथे घेतोय आपण. सो दॅट इम्प्लाइज कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे 1च होता डिनॉमिनेटर, त्याच्याऐवजी कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहिलं, कारण त्याची व्हॅल्यू पण 1च आहे ना, त्यामुळे ती 1 असते. आता ह्याला डिव्हायडिंग बाय कॉस स्क्वेअर थीटा, सो डिव्हायडिंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थीटा, दोन्ही याला डिवाइड केलं तर चालतं, त्याने व्हॅल्यू चेंज होत नाही. सो डिव्हायडिंग बाय कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर. सो प्रूव्ह झालं हे. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर ने डिवाइड केले, चुकून. आता काय काय झालं बघूया, कॉस स्क्वेअर इथे पण कॉस स्क्वेअर कॅन्सल झाले. हे म्हणजे साइन, सॉरी हे म्हणजे टॅन झालं आणि हे म्हणजे टॅन झालं. सो दॅट इम्प्लाइज 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सो हेच स्टेटमेंट आपण यूज केलं आणि हे पण प्रूव्ह झालं. सो पहिला जे स्टेटमेंट आहे त्याचे चारही पार्ट्स आपण इथे प्रूव्ह केले. सो कॉस 2 थीटासाठी हे 4 फॉर्म्युले आपण लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जो फॉर्म्युला जिथे ॲप्लिकेबल असेल तो फॉर्म्युला तिथे यूज करायचा. हे कॉसचं झालं. आता आपण साइनचं प्रूव्ह करू. कॉस सारखाच कन्सेप्ट यूज करायचा आहे. कॉस 2 थीटाला जसं थीटा प्लस थीटा केलं तसंच घ्यायचंय. तर साइन 2 थीटा इज इक्वल टू काय लिहिता येईल, साइन ऑफ थीटा प्लस थीटा. सो साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असा फॉर्म्युला आहे, आणि प्लस ए साइन थीटा. सो साइन ए मीन्स साइन थीटा, कॉस बी मीन्स कॉस थीटा प्लस कॉस थीटा म्हणजे कॉस ए साइन बी. पण इथे दोन्हीकडे थीटा थीटाचे त्यामुळे ते सेम झालं. सो साइन थीटा कॉस थीटा सेम झालं, इथे कॉस थीटा साइन थीटा सेम झालं. हे दोन्ही सेमच आहेत टर्म, त्यामुळे आपण 2 टाइम्स असं लिहू शकतो, विच इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. सो फर्स्ट आपला पार्ट आपला प्रूव्ह झाला. सो साइन 2 थीटाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 2 साइन थीटा कॉस थीटा. अँगलचं काय होतं ते बघा, इथे डबल अँगल आहे आणि इथे तो हाफ होतो म्हणजे सिंगल. म्हणजे जो काय असेल तो इथे 60 असेल तर इथे 30 असं लिहायचं असतं, ते लक्षात ठेवायचं असतं. आता तसंच आपल्याला टॅनचं पण स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. सो साइन 2 थीटाचा हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला, तोच यूज करूया. सो साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. पण अपॉन 1 असं आहे ना, 2 साइन थीटा कॉस थीटा अपॉन 1 असं आपण लिहू शकतो, कारण त्याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 असं असतं. सो 1च्या इथे आपण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर घेणार. सो 2 साइन थीटा कॉस थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. सेम त्याच ह्याच्याने प्रूव्ह करणार. आता म्हणजे डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थीटा. सो वी विल गेट 2 साइन थीटा कॉस थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. न्यूमरेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला पण 2 टर्म्स आहेत दोन्ही ना कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं. कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. सिंपल आहे, फक्त आपण कॉस स्क्वेअरने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं, त्यामुळे व्हॅल्यू काही चेंज करत नाही होतं दोन्ही यांना डिवाइड केलं तर. सो इथे काय काय होतं, एक कॉस थीटा आणि एक कॉस थीटा कॅन्सल झालं. इथे कॉस स्क्वेअर गेलं, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन आलं, आणि इथे 1 साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन आलं. सो न्यूमरेटर मध्ये काय काय राहिले बघूया, 2 राहिलाय. त्यानंतर साइन अपॉन कॉस मीन्स टॅन थीटा. अँगल सेम लागतो तर आपण साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन असं म्हणू शकतो. कॉस स्क्वेअर कॅन्सल झाले, त्यामुळे 1 प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर अँगल सेम सो टॅन स्क्वेअर. आणि हेच ते नेक्स्ट स्टेटमेंट होतं.
2 tan theta upon 1 plus tan square theta. Therefore sin 2 theta चा सेकंड फॉर्म्युला आहे 2 tan theta upon 1 plus tan square theta. सेकंड पार्ट आपला प्रूव्ह झाला. थर्ड मध्ये आपल्याला tan चा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. tan 2 theta is equal to tan theta plus theta असंच घेणार होतं पण tan 2 theta is equal to theta plus theta. आता याचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. tan a plus b म्हणजे काय असतं tan a means tan theta plus tan b means plus tan theta upon 1 minus tan a tan b. tan a means tan theta, tan b means tan theta. सगळं काय झालं बघूया. ते अँगल सेम असल्यामुळे ऍडिशन होईल 2 tan theta झालं अपॉन 1 मायनस इथे पण अँगल सेम आहे त्यामुळे स्क्वेअर होईल 1 मायनस tan स्क्वेअर थीटा झालं. सो tan 2 theta चा फॉर्म्युला पण प्रूव्ह झाला. याच ऍडिशन ऑफ अँगल वरनं 2 tan theta अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. सो हा फॉर्म्युला पण इथे आपण प्रूव्ह केलेला आहे. सो फॉर्म्युला प्रूव्ह करणं अगदीच इझी होतं. लक्षात ठेवा मात्र आणि म्हणजे पाठच करून ठेवा कारण हे लागतात. आता याच्यावरनं हाफ अँगल फॉर्म्युले असा कन्सेप्ट आहे पण त्याच्यासाठी वेगळं प्रूफ द्यायची काही गरज नाही. हाफ अँगल म्हणजे काय की इथे जर थीटा असेल म्हणजे इथे 2 थीटाच्या ऐवजी इथे थीटा आलं tan ऑफ थीटा तर मग ह्या अँगलचं काय होतं म्हणजे ह्या आन्सरचं काय होतं. अर्थात जो अँगल इथे आहे हे सगळं ऑब्झर्व केलं तर इथे जो अँगल आहे त्याच्याबरोबर हाफ अँगल तिथे राईट साईडला दिसतो. त्यामुळे इथे काय होणार आहे तो हाफ अँगल होणार जो काही अँगल आहे त्याच्या हाफ. सो इथे tan थीटा आलं तर त्याच्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला यूज करू शकता. फक्त इथे अँगल थीटा बाय 2 असं करावं लागेल. सो इथे जर कॉस ऑफ थीटा आलं तर सगळीकडे थीटा बाय 2 असं आपल्याला फक्त तिथे घ्यायला लागेल. म्हणजे काय जो अँगल इथे आहे त्याच्या हाफ इथे आणायचा एवढंच फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे हेच सगळं प्रूफ असणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा प्रूफ देण्याची काही गरज नाही. त्याला हाफ अँगल असं म्हणतात. ते डबल अँगलचे फॉर्म्युले तेच आहेत सगळे फक्त इथे हाफ अँगल म्हणजे इथे थीटा असेल तर इथे सगळीकडे ते हाफ अँगल असे होतात. सो हे डबल अँगलचे फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे. नेक्स्ट अजून एक छोटासा स्टेटमेंट आहे. ह्याची सुद्धा प्रूफ अगदी 1 लाईन प्रूफ आहे. फॉर एनी अँगल थीटा प्रूव्ह दॅट 1 plus sin 2 theta is equal to cos theta plus sin theta bracket square and 1 minus sin 2 theta is equal to cos theta minus sin theta bracket square. अगदी सिंपल प्रूफ आहे त्याची सुद्धा अगदी 1 लाईन मध्ये प्रूफ असणार आहे. सो फर्स्ट आपण कन्सिडर करूया. फर्स्ट 1 plus sin 2 theta. आता 2 थीटाचा वगैरे फॉर्म्युला अप्लाय करायचा की येणार आहे आन्सर लगेच. 1 च्या इथे आपण cos square theta plus sin square theta लिहू शकतो कारण त्याची व्हॅल्यू 1च आहे. सो इन द प्लेस ऑफ 1 we are going to write sin square theta plus cos square theta. 1 च्या इथे आपण sin square plus cos square लिहिला आणि sin 2 theta चा फॉर्म्युला sin आणि cos च्या फॉर्म मधला काय आहे 2 sin theta cos theta. sin प्लस आहे मध्ये 2 sin theta cos theta. आता हे सगळ्याचं एक्सपान्शन बघितलं तर एक्सपान्शन कोणाचं आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. हे कशाचं असतं a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचं असतं. सो विच इज इक्वल टू a मीन्स साइन थिटा. साइन लिहा आधी लिहा कॉस कुठलंही लिहिलं तरी चालेल प्लस साइन असल्यामुळे उलट सुलट चालेल. सो साइन थिटा प्लस कॉस थिटा किंवा कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं हे इथे एक्सपान्शन आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट 1 minus sin 2 theta सेम तसंच 1 च्या इथे आपण लिहिणार cos square theta की असं cos square आधी लिहा sin square प्लसच आहे sin cos square theta plus sin square theta मायनस sin 2 theta चा फॉर्म्युला काय आहे 2 sin theta cos theta आणि पुन्हा तेच a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab हा कुणाचा फॉर्म्युला आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे आता a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. सो cos theta minus sin theta bracket square. सो हे स्टेटमेंट म्हणजे इज इक्वल टू हे काढली. अगदी सिंपल प्रूफ होती. सो डबल अँगलची ही प्रूफ होती डबल अँगलच्या रिलेटेड होती. सो डबल अँगलचे फॉर्म्युले नीट पाठ करायचे जसे डबल अँगलचे तसेच अर्थात ट्रिपल अँगलचे पण आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये